जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा GR तुम्ही वाचू शकताय। जेवढे पण आपले सरकार सेवा केंद्र आहे ते नव्याने देणं सुरू झालंय, त्यांची संख्या दुप्पट करणार आहे आणि त्यांच्या मानधन मध्ये सुद्धा वाढ होणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचंय तर चांगली बिझनेस इन्कम अपॉर्च्युनिटी आहे। अनेक जणांना यासाठी अप्लाय करायचंय। महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट GR आहे आणि तुम्ही आत्ताच अप्लाय केलं पाहिजे, कारण की जर का तुम्ही 6 महिन्यानंतर हा व्हिडिओ बघताय, 1 वर्षानंतर हा व्हिडिओ बघताय, तेव्हा ऑलरेडी लोकांनी अप्लाय केला असेल आणि तेव्हा तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे आत्ता जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर लगेच तुम्हाला अप्लाय करायचंय। आजच्या व्हिडिओत तेच मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे ही संख्या वाढणार आहे, किती मानधन तुम्हाला मिळणार आहे, यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात आणि अप्लाय कसं करायचं, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे। तुम्हाला पण इन्कम सुरू करायची आहे, जॉब पाहिजे तर या रिलेटेड भरपूर सारे अपडेट आणतोय, करियर मेकिंग व्हिडिओज आणतोय। त्यामुळे आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय, आपले सरकार सेवा ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि याच पोर्टल वरून आपण भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्या सुविधा देऊ शकतोय। जसं की तुम्ही बघू शकताय, हा लेटेस्ट GR आहे। आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे व सेवा केंद्रांवरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवा देणे। म्हणजे बघा, आता जे पण आपले सरकार सेवा केंद्र आहे, काही ठिकाणी फक्त एकच होतं। मग काय होतं, ते लोक त्यांच्या वेळेनुसार काम करायचे, प्रॉपर सर्व्हिस द्यायचे नाही, मग लोकांना त्रास व्हायचा, भरपूर साऱ्या रांगा लागायच्या। मग त्याच ठिकाणी एकाचे 2, 2चे 3 आपले सरकार सेवा केंद्र होणार आहे। त्यांना दर पण वाढून मिळणार आहे आणि ज्या लोकांना घरपोच सेवा पाहिजे त्या सुद्धा मिळणार आहे। जसं की तुम्ही प्रस्तावना बघू शकताय, महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन होते आणि ही काळाची गरज आहे, कारण की सगळं काही ऑनलाईन झालंय। आजकाल आपल्याला घरी काही मागवायचं असेल, भाजीपाला सुद्धा ते आपण ऑनलाईन मागू शकतोय। मग त्याच प्रकारे हे जे डिजिटायझेशन आहे तर सरकारने पण त्याला मनावर घेतलंय। मग ग्रामीण असू द्या, शहरी असू द्या, विविध नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सेवा मिळण्यासाठी हे डिजिटायझेशन करण्यात येत आहे। मग त्यासाठी जे पण आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे, कारण की लोकसंख्या आता बघा दिवसांदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे। मग त्या मानाने जे पण आपले सरकार सेवा केंद्र आहे ते कमी आहे। मग त्यासाठीच ही अपॉर्च्युनिटी आपल्यामध्ये आलेली आहे। आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचार घेता शासनाने हा निर्णय आणलेला आहे। मग त्यानुसार आता आपले सरकार सेवा केंद्र नवीन देण्यात येणार आहे आणि त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रांवरून नागरिकांना देण्यात येणारे सेवांचे दर शासन निर्णय दिनांक इथे बघू शकताय 20 रुपये ठरवण्यात आले होते, पण दिवसांदिवस महागाई वगैरे हे जे बघताय तर त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। आता नेमका शासन निर्णय काय तर इथे तुम्ही वाचू शकताय, जेवढ्या पण लोकसंख्या आहे त्यानुसार हे आपले सरकार सेवा केंद्र वाढवण्यात येणार आहे। जसं की ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकार सेवा केंद्र असणार आहे। मात्र 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर तिथे अजून म्हणजे 4 आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे। मग तुम्ही ग्रामपंचायत मध्ये असेल तर 2 आणि त्याची जर लोकसंख्या 5000पेक्षा जास्त असेल तर 4 आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र, महानगरपालिका नगर परिषद 10000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र आणि प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। मात्र 5000 लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर किमान 4 केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। ओके, जसं की बघू शकता, शहरी भागात जे पण आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत सगळ्या ठिकाणी हे वाढवण्यात येणार आहे आणि या 27 तारखेला हा GR आलेला आहे, 27 मार्चला। त्याच्यानंतर 30 दिवसापासून जिल्हाधिकारी जे कार्यालय आहे त्यामध्ये हे फॉर्म सुटणार आहे, त्यांना हे बदल करायला लावले। 27 एप्रिल पासून तुम्हाला हे फॉर्म मिळून जातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। मग आता यासाठी जे पण सेवा दर आहे त्यामध्ये कसे वाढले आहे तर जसं की बघू शकता, तुम्ही एखादी सेवा देते आहे मग त्यासाठी अर्ज फी 50 रुपये आहे, तर तुम्हाला 32 रुपये 50 पैसे म्हणजे 65% वाटा तुम्हाला स्वतःला मिळणार आहे। प्लस लोकांना जर घरपोच सुविधा पाहिजे असेल तर 100 रुपये तुम्ही त्या सेवेसाठी घेऊ शकताय।
त्याबद्दल पण इथे माहिती दिली। त्यामध्ये 80 रुपये तुमचे असतील आणि महा IT सेवा दर 20 रुपये असणार आहे। आता तुम्हाला पण हे सेवा केंद्र घ्यायचं आहे, मग यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर ही PDF माझ्याकडे आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक टाकून देईल, तिथून तुम्ही ही सगळी प्रोसेस बघू शकताय। सगळी माहिती भरून दाखवली, कशा प्रकारे फॉर्म भरायचा, व्हेरिफिकेशन, फोटो आयडेंटिटी सगळं यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरच आहे, तिथून मी तुम्हाला सांगतोय। आणि जर डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात हे तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय। सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, ओके, पॅन कार्ड, 10वी तुम्ही पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, त्याचं मार्कशीट पाहिजे 10वी किंवा 12वी, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की गव्हर्नमेंटच्या सेवा तुम्ही देणार आहे आणि तुमच्या नावावर काही फ्रॉड आहे तर ते चालत नाही। त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, MSCIT किंवा कम्प्युटर तुम्हाला झालेलं आहे, कम्प्युटर वापरता येतं त्याचं प्रमाणपत्र, CSCचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। आता CSCचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं ते जर तुम्हाला माहित नसेल तर कमेंट करा, त्यावर पण मी लगेच उद्या व्हिडिओ बनवेल। त्यानंतर जिथे पण तुम्ही हे आपलं सरकार सेवा केंद्र सुरू करणार आहात त्या ठिकाणचं लोकेशन, म्हणजे ज्या गाळ्यात तुम्ही सुरू करणार आहात त्याचं लोकेशन मॅपवर तुम्हाला काढून त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे। आणि भाडे करार, म्हणजे जर तुमची स्वतःची जागा असेल तर त्याचं लाईट बिल, किंवा भाड्याने तुम्ही ती जागा किंवा तो गाळा घेणार असेल तर त्याचा भाडे करार म्हणजे रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला इथे लागणार आहे, ओके। आता यासाठी पात्रता काय, तर ज्या पण गावात, आता बघा प्रत्येक ठिकाणी या वॅकन्सी निघणार आहे, त्यामुळे ज्या पण ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय तिथले तुम्ही रहिवासी पाहिजे, नाही की मी अमुक शहरात राहतो आणि मी गावाकडे सुरू करतो तर असं नाही, तुम्ही जिथे राहताय तिथेच तुम्ही सुरू करू शकताय, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। त्यानंतर तुम्ही कुठलेही गव्हर्नमेंट अधिकारी म्हणजे गव्हर्नमेंटच्या जॉबला नको आहे, त्यानंतर तुम्ही कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे, आणि ज्या पण जागेवर तुम्ही सुरू करणार आहात ते ऍटलीस्ट 10 बाय 10 स्क्वेअर फीटची जागा पाहिजे, म्हणजे छोटासा गाळा आहे तरी चालणार आहे। आणि तुमच्याकडे चारित्र्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, शॉपॅक लायसन्स जे की तुम्ही इझिली काढू शकताय ते लागणार आहे। मग यासाठी काय काय तुमच्याकडे पाहिजे, मग कम्प्युटर किंवा लॅपटॉप ज्यावरून तुम्ही ते ऑपरेट करणार आहात, त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइस म्हणजे जे की थंब देतो आपण ते बायोमेट्रिक डिव्हाइस, प्रिंटर, स्कॅनर आणि कॅमेरा, या 4 ते 5 गोष्टी तुम्हाला लागणार आहे। मग आता हे आपण आपले सरकार सेवा केंद्र घेऊन कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देऊ शकतोय, जे की बघा अत्यंत गरजेचे असतात। रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाणपत्र, 7/12 उतारा, लायसन्स, रेशन कार्ड, पत दाखला प्रमाणपत्र, अशा भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकताय। त्यामुळे म्हणालो चांगली इन्कम ऑपॉर्च्युनिटी आहे। तुम्हाला पण अप्लाय करायचं तर जेवढे पण जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय आहे तिथे आता महिन्यानंतर तुम्हाला हे फॉर्म मिळणं सुरू होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन एन्क्वायरी करा। तुमच्या जे पण ग्रामपंचायत आहे, नगर परिषद आहे त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला फॉर्म मिळून जाईल, त्याआधी हे डॉक्युमेंट जमा करा, चारित्र्य प्रमाणपत्र वगैरे झालं हे जमा करा आणि नंतर तुम्ही पटकन फॉर्म भरून अप्लाय करा। तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर सगळे GR सगळ्या लिंक टाकलाय, अशीच माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय हिंद, जय महाराष्ट्र।